नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहात ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण माहीत नसलेल्या देवींची माहिती बघत आहोत आणि आजची देवी आहे फिरंगाई देवी. तर तिच्याबद्दल आपण थोडी माहिती ऐकूया. पुण्यापासून 80 किलोमीटर पूर्वेकडं पुणे सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील फिरंगाई देवीची प्रसिद्ध 2 हेमाडपंथी मंदिर आहेत. आदिशक्तीची 3.5 शक्तिपीठ असून त्यानंतर येणाऱ्या 51 शक्तिपीठात कुरकुंभ येथील फिरंगाई देवीचे प्रथम स्थान आहे. त्यामुळे दरवर्षी नवरात्रात कुरकुंभ येथे देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी होते. कुरकुंभ गावातील व बाजूच्या टेकडीवर 2 भव्य हेमाडपंथी मंदिरे आहेत. ही दोन्ही मंदिरे चुना, दगड, वीट यामध्ये बांधलेली आहेत. गावातील फिरंगाई देवीच्या मंदिराला बाजूने तटबंदी असून 4ही दिशांना प्रवेशद्वार आहेत. परिसरात दीपमाळ, नगारखाना, मंदिरात प्रवेश करताना आतमध्ये आणखी एक सुंदर व कलाकुसर केलेले कमानीसारखे प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या आतील बाजूने भव्य ओसरी आहे, तर ठिकठिकाणी वेगवेगळ्या मूर्ती आहेत. मंदिर खूप जुने असून जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात पूर्वी शेंदूर चर्चित शिळा व चांदीच्या मुखवटारूपी देवीचे दर्शन होत होते. मात्र हा तांदळा भंग पावल्याने विधिवत तांदळा काढून त्या जागी पाषाण मूर्तीची स्थापना केली आहे. गावातील मंदिराच्या दक्षिण बाजूच्या प्रवेशद्वारातून टेकडीवरील मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. दरवर्षी नवरात्रीमध्ये फिरंगाई देवीची मोठी यात्रा भरते. नवरात्रात 5व्या व 7व्या माळेला दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. देवीच्या धार्मिक कार्यक्रमाला गावातील लोक सहभागी होतात. तुम्हाला या देवीला जाण्यासाठी पुणे सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यात हे कुरकुंभ गाव आहे. इथं ही फिरंगाई देवी आपल्याला इथं स्थित आहे. इथं देवीला जाण्यासाठी तुम्हाला सोलापूरहून गाड्या ST बसेसची सोय आहे. तुम्ही स्वतःचं व्हेकल किंवा स्वतःची गाडी घेऊन आलात तरी सुद्धा चालेल, कारण तुम्ही घेऊन येऊ शकता स्वतःची गाडी. पुणे सोलापूर महामार्गावर हे गाव कुरकुंभ हे गाव स्थित आहे आणि तिथं टेकडीवरती हे फिरंगाई देवीचं मंदिर आहे. फिरंगाई देवी ही भवानी मातेचं स्वरूप आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला सांगा. जर माहिती आवडली असेल तर लाईक करा. तुम्हाला ही फिरंगाई देवी बघायची असेल तर नक्की एकदा या देवीच्या मंदिराला भेट द्या. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. जर आवडला असेल तर या भागाला लाईक करा, या व्हिडिओला लाईक करा. आणि जर अशाच तुम्हाला देवींच्या माहिती तुम्हाला हव्या असतील तर आणि या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण पुढच्या भागामध्ये अशीच अनेक देवीची माहिती घेऊन भेटूया. तोपर्यंत या नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते.